तारीख 26 डिसेंबर 2024. बीडमधील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनं संपूर्ण राज्य हळहळत होतं, रागात होतं. वाल्मिक कराडपासून सुदर्शन घुलेपर्यंत सगळ्याच आरोपींना अटक करावी म्हणून मोर्चेही निघत होते. सर्वपक्षीय राजकारणही एकवटलं होतं. अशातच शेजारच्या धाराशिवमधून आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली. तुळजापूरच्या जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हा हल्ला झाला होता. अवघ्या महिन्याभराच्या अंतरात दुसऱ्या सरपंचाचा जीव धोक्यात आल्यानं राज्यातही चिंतेचं वातावरण होतं. पण अवघ्या महिन्याभरातच हा सगळा हल्ला म्हणजेच एक बनाव असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. केवळ बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी हा बनाव रचल्याचं समोर आले. तर नेमकं चतुर पोलिसांनी हे सगळं कसं शोधून काढलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नामदेव निकम हे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच आहेत. त्यांचा पुण्यात ट्रॅव्हल्सचाही व्यवसाय आहे, त्यामुळे बहुतांश वेळ ते पुण्यातच असतात. अशातच 26 तारखेच्या मध्यरात्री गावाकडे परत येत असताना त्यांच्या गाडीवर दोन्ही बाजूंनी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी हल्ला केला. आधी हॉर्न वाजवत गोंधळ घातला, त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले. हल्ला झाल्यानंतर नामदेव निकम यांनी आपल्या गाडीचा वेग वाढवला. तेव्हा चिडलेल्या गुंडांनी काचांवर अंडी फेकली आणि शिवाय त्यांची गाडी पेटवण्याचाही प्रयत्न केला. हल्ल्यानंतर घाबरलेल्या निकम यांनी तुळजापूर पोलिसांकडे 4 अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपल्या तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करून पोलिसांनी पंचनामाही केला. शिवाय या प्रकरणात तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली. मात्र हल्लेखोरांचा मागमूस काही केल्या लागत नव्हता. हल्ला होऊन 2 दिवस उलटल्यानंतरही हल्लेखोर सापडत नसल्यानं निकम यांनीही गावच्या टाकीवर चढून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोले स्टाईल आंदोलनही केलं. मस्साजोगचं प्रकरण तापलं असल्याने आणि निकम यांच्यावरील हल्ला सुद्धा पवनचक्कीच्या वादातूनच झाला असावा अशी या परिसरात चर्चा होती. त्यामुळे दहशतीचं वातावरण तयार झालं होतं आणि पोलिसांवरही दबाव वाढत होता. आता पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. सरपंच नामदेव निकम आणि घटनेवेळी त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मित्र प्रवीण इंगळे यांची स्वतंत्रपणे पुन्हा एक वेळेस चौकशी करण्यात आली. एक प्रकारे त्यांना वेगवेगळं बसून त्यांची उलट तपासणीच घेण्यात आली आणि इथंच दोघंही फसले. त्यांनी सांगितलेला घटनाक्रम हा घटनास्थळावरील परिस्थितीशी बिलकुलच जुळत नव्हता. त्यामुळं खोलात जाऊनही तपासणी करण्यात आली. तेव्हा या दोघांनीही आपणच हा बनाव रचल्याचं कबूल केलं. निकम हे मागच्या काही दिवसांपासून बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते, पण या परवान्यासाठी लागणाऱ्या अटी आणि शर्तींमध्ये ते बसत नव्हते. मस्साजोगचं प्रकरण तापलेलं असल्यानं यात हा परवाना मिळणं सोपं होईल असा कयास लावून निकम यांनी आपलाच मित्र प्रवीण इंगळेसह आपल्याच हल्ल्याचा बनाव रचला. त्यांच्या वाहनाची निकम यांनी स्वतःच तोडफोड केल्याचंही या चौकशीतून समोर आले. थोडक्यात काय तर मस्साजोगच्या तापलेल्या वातावरणात आपलीही पोळी भाजून घेण्याचा निकम यांचा प्लॅन होता, पण चालाक पोलिसांनी हा सगळा बनाव उघड केला. आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.